नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज भागाच्या सुरुवातीलाच आठवण करून देते की तुम्हाला वेगवेगळे भाग बघायचे असतात, तुम्ही आम्हाला विषय सुचवत असता, पण आपल्या मराठीची माहिती, महती आणि श्रीमंती अधिक मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हे भाग पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आता आपलं कुटुंब 90,000पर्यंत पोहोचलंय, लवकरच 1,00,000पर्यंतही पोहोचेल. आणि असा मराठी साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषेजवळचा विषय असूनही आपण जगात आपलं काहीतरी स्थान निर्माण करू शकू. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आजच्या विषयाकडे वळूया. दिवा कसा असावा या प्रश्नाचं उत्तर एका कवितेत मला सापडलं आणि ते मला फार विलक्षण वाटलं. आपण नेहमी प्रकाशाचं वर्णन करताना त्याला अंधाराचा शत्रू बनवतो. प्रकाश आला की अंधार संपला पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण भा धामणस्कर म्हणतात, दिवे असावे कोमल हळवे, दिवे असावे कोमल हळवे, अंधाराहून उजळ जरासे, दिवे लागणी झाल्यावरती अंतर्यामी खिन्न कसेसे. दिवे असावे आत्मज्ञानी, दिवे असावे आत्मज्ञानी, त्यांना मुळीनं गर्व असावा, अंधाराची सत्ता नव्हती इतुका त्यांनी प्रकाश द्यावा. दिवे असावे जगन मित्रसे, दिवे असावे जगन मित्रसे, कुणाशीच त्या वैर नसावे, तिमिराशी ही जमेल तेव्हा हितगुज त्यांनी रोज करावे. दिवे असावे रसिकही, केव्हा ताऱ्यांचे नभ त्यांचे व्हावे, दिवे असावे रसिकही, केव्हा ताऱ्यांचे नभ त्यांचे व्हावे, चांदण्यात कधी न कळत त्यांनी हळूच चांदणे होऊन जावे. अंधार नष्ट करण्याची महत्वाकांक्षा नाही, आपल्या प्रकाशाचा गर्व नाही, कुणाशी वैर नाही, अंधाराशीही हितगुज करण्याची तयारी आहे. मला वाटतं या 4 कडव्यांमध्ये भा धामणस्करांच्या कवितेचा स्वभावच आपल्याला सापडतो. 14 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 95व्या वर्षी भा धामणस्कर काळाच्या पडद्याआड गेले. तेव्हा मराठी कवितेतला असाच एक कोमल, हळवा आणि अंधाराहून जरासा उजळ दिवा शांत झाला. आज त्यांच्या स्मृतींना वंदन करताना त्यांच्या कवितेतूनच त्यांना भेटूया. दत्तात्रेय भास्कर धामणस्कर. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1930 रोजी अहमदाबाद इथे झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात MA पदवी संपादन केली आणि पुढे भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीही केली. 1988 मध्ये ते निवृत्त झाले. 1960 पासून साहित्यप्रेमी डोंबिवलीशी त्यांचं नातं जडलं. डोंबिवलीच्या काव्यरसिक मंडळाचे ते अगदी स्थापनेपासून सदस्य होते. डोंबिवलीकरांनाही त्यांच्यासारख्या उमद्या कवीचा लळा लागला. कविता त्यांच्या आयुष्यात अगदी लहान वयातच आली होती. अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि पुढे सत्यकथा, मौज, कवितारती, दीपावली, हंस, मराठवाडा अशा प्रतिष्ठित नियतकालिकातून त्यांच्या कविता वाचकांपर्यंत पोहोचत राहिल्या. त्यांची एक कविता तर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी शाळेत वाचली आहे. ऐकूया. कवितेचं नाव आहे वस्तू. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर. वस्तूंना मन नसेलही कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवक असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे, वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे, यापुढे जाऊन त्या जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. वस्तूंना जीव आहे की नाही हा खरोखर या कवितेचा प्रश्न आहे का हो?
आपण वस्तू काळजीपूर्वक आत्मीयतेने वापराव्या. यूज अँड थ्रो हा ॲटिट्यूड बरा नाही, हे तर कविता सांगतेच. पण मला काय वाटतं की इथे वस्तू हे निमित्त आहे. ही कविता आपल्याला अंतर्मुख करते. आपल्याला ही कविता विचारते की आपण कृतज्ञ आहोत का? ज्याने आपली सेवा केली, उपयोग संपल्यानंतर त्याच्याशी आपलं नातं संपतं का? आणि किती सुंदर ओळ आहे बघा. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. माणूस निघून जातो, पण त्याचा चष्मा राहतो, त्याचं पेन राहतं, त्याची पुस्तकं राहतात, त्याच्या हस्ताक्षराची एखादी चिठ्ठी राहते. आणि अचानक निर्जीव वस्तूला स्पर्श करताना जिवंत माणूस भेटतो. आज धामणसकरांच्या जाण्यानंतर ही कविता वाचताना तिचा अर्थ आणखी गहिरा होतो. धामणसकरांची कविता हळवी आहे, पण केवळ रम्य नाही. कधी ती आपल्याला जाग करते, आजूबाजूला अधिक संवेदनशीलपणे पाहायला शिकवते. जशी त्यांची ही कविता वाचल्यानंतर बाजारात भावाची घासाघीस करताना आपण कदाचित विचार करू. विशेष म्हणजे धामणसकरांची ही कविता कर्नाटकात शिकवल्या जाणाऱ्या मराठी पुस्तकात समाविष्ट आहे. उत्साहाने घरचा आकाशकंदील करण्याच्या वयात त्यांना परोपरीने सजवून विकणारी ही मुले या दिवाळीची खरेदी करीत हिंडणाऱ्या श्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत. त्यांचे खानदान मुळातच वेगळे. त्यांचे खानदानच मुळात वेगळे. ती आली आहेत उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून, किंवा संपट आळेबंदीत हकनाक देशोघडीला लागलेल्या कुटुंबातून, किंवा कर्त्याच्या अपमृत्यूने छप्पर उडालेल्या घरांमधून, किंवा आपल्याच आईने नवा यार शोधल्यावर जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारातून. थोडक्यात म्हणजे कायमची रात्र असलेल्या प्रदेशातील ही अभागी मुलं त्यांना आहे एकदम मान्य. त्यांना आहे एकदम मान्य तुमचा सर्वाधिकार प्रकाशावरचा. म्हणून तर ती तुमचाच प्रकाश अधिक वैभवशाली दिसावा यासाठी काठ्यांना रंगीबेरंगी आकाश कंदील अडकवून भर बाजारात तुमचीच वाट पाहत उभी आहेत. ही कविता समाजातल्या विषमतेवर आहे, पण ती घोषणा देणारी कविता नाही. ती एक दृश्य आपल्या डोळ्यासमोर ठेवते. त्यांना आहे एकदम मान्य तुमचा सर्वाधिकार प्रकाशावरचा असं म्हणते आणि बाजूला होते. ही धामणसकरांच्या कवितेची संवेदनशीलता आहे. धामणसकर साध्या घरगुती प्रसंगातही मोठा आशय शोधतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची ही अतिशय गाजलेली कविता. आपल्या अतिशय परिचयाचा असा गणपती विसर्जनाचा प्रसंग ऐकूया. कवितेचं नाव आहे हस्तांतर. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला, द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातात ठेवली चौरंगासहित. मुलाने ही मूर्ती हातात घेतली नीट सावरून. तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या. मी पुन्हा तरुण ययातीसारखा, माझा मुलगा जख्ख म्हातारा परंपरेच्या ओझ्याने वाकलेला. किती सुंदर वळण आहे बघा. शेवटी पहिल्या क्षणी वडिलांना आनंद होतो की परंपरा पुढे सरकली. आपल्याला सगळ्यांनाच वाटतं ना की आपण आपल्या पुढच्या पिढीकडे दिलं, परंपरा पुढे सरकली. आणि पुढच्या क्षणी त्यांना दृश्याची दुसरी बाजू दिसते. त्याच दृश्याची, माझ्या हातावरचं ओझं मी पुढच्या पिढीच्या हातावर तर ठेवलं नाही ना. म्हणून शेवटची प्रतिमा, माझा मुलगा जख्ख म्हातारा परंपरेच्या ओझ्याने वाकलेला. परंपरेचा आदर करणं आणि परंपरेला प्रश्न विचारणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात हे धामणसकरांची कविता आपल्याला दाखवते. धामणसकरांचा पहिला कविता संग्रह प्राक्तनाचे संदर्भ 1982 मध्ये आला. त्यानंतर बरेच काही उगवून आलेले 2001 मध्ये आणि भरून आलेले आकाश 2016 मध्ये. इतक्या प्रदीर्घ काव्य प्रवासात केवळ 3 संग्रह, पण त्यांच्या कवितेची दखल महत्वाच्या स्तरावर घेतली गेली. ग्रंथालीच्या दशकाची कविता या संकलनातील निवडक कवींमध्ये त्यांचा समावेश आहे. साहित्य अकादमीच्या 60ोत्तरी मराठी कवितेच्या संकलनात त्यांच्या कविता आल्या. ज्ञानपीठाने 1983 मध्ये प्रकाशित केलेल्या भारतीय कविताए
या भारतातील सर्वोत्कृष्ट कवितांच्या संकलनातही त्यांच्या कविता समाविष्ट झाल्या. त्यांच्या कवितांचे हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले. त्यांची कविता पाठ्यपुस्तकात सामावली. आकाशवाणी, दूरदर्शन आणि साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही त्यांची कविता रसिकांपर्यंत पोहोचली. पण एखाद्या कवीच्या यशाचा अंतिम मोजमाप पुरस्कार, अभ्यासक्रम किंवा संग्रहाची संख्या असते का? की त्याची कविता त्याच्यानंतरही प्रवास करत राहते हे असतं. कारण धामणसकरांनीच स्वतःच आपल्या कवितांचं पुढे काय व्हावं याची एक विलक्षण कल्पना करून ठेवली. आणि आज त्यांना निरोप देताना त्यांच्या या कवितेची अधिकच तीव्रतेने आठवण होते. कवितेची वही ऐकूया. कवितेची वही गच्च भरून गेली. कवितेची वही गच्च भरून गेलीये, आता पाने सुटी करून मोकळी करायला हवीत. कवितेची वही गच्च भरून गेलीये, आता पाने सुटी करून मोकळी करायला हवीत. काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावीत. काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावीत, ज्यांची दूर विजनात गाणी होतील. काही नदीत सोडावीत, म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील. काही पाखरांना द्यावीत, त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल त्यांनाच परत केल्यासारखी. काही ढगांवर डकवावीत, जी देशाच्या सीमा ओलांडताना आपोआपच रूपांतरित होतील. नंतर ज्यांची दूर विजनात गाणी होणार नाहीत, जी नाकारतील वाहनं नव्याने, ज्यांना कुठल्याच कोलाहलाशी संबंध नाही, ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायच्या नाहीत, अशी काही पानं उरतीलच. ती सर्व कुठल्याही झाडाच्या तळाशी ठेवावीत. ती सर्व कुठल्याही झाडाच्या तळाशी ठेवावीत. तुम्हीच झाडांचे बहर आहात, असे मीच त्यांना कैकदा सांगितलेले आहे. कवीची वही आता खरोखरच मिटली आहे, पण तिची पानं ती मोकळी झाली आहेत. काही आधीच वेगवेगळ्या भाषातून देशाच्या सीमा ओलांडून गेली, काही पाठ्यपुस्तकात गेली आणि मुलांच्या मनात रुजली. काही रसिकांच्या स्मरणात आहेत आणि काही आज पुन्हा आपल्या कानावर पडली. कवीला यापेक्षा वेगळं अमरत्व तरी कोणतं हवं असतं? असं म्हणणाऱ्या दभांनी जातानाही काही पानं लिहून ठेवली आहेत. कवितेची वही गच्च भरून गेलीये, आता पाने सुटी करून मोकळी करायला हवीत, असं म्हणतात ना ते. ही कविता आज वाचताना मनात खरंच एक वेगळीच हुरहुर निर्माण होते. कारण माहितीये, भा धामणसकरांची कवितेची वहीच नव्हे, त्यांच्या आठवणींची वहीही नुकतीच भरून पूर्ण झाली होती. गेली दीड वर्ष ते आपल्या 95 वर्षांच्या प्रदीर्घ जीवन प्रवासाकडे पुन्हा वळून पाहत होते. जुन्या आठवणी, जुने काव्यानुभव, आपल्या काव्यप्रवासातील शिदोरी सगळं कागदावर उतरवत होते. ते आपलं आत्मचरित्र लिहित होते आणि ते लेखन आता पूर्ण झालं होतं. मौज प्रकाशनातर्फे येत्या 12 सप्टेंबरला त्या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्याची तयारीही सुरू होती. मौज आणि धामणसकर यांचं नातंही जुनच. त्यांचे प्राक्तनाचे संदर्भ आणि बरेच काही उगवून आलेले हे संग्रह मौजने प्रकाशित केले होते. आता आयुष्याच्या उत्तरार्धात त्याच मौजकडून त्यांच्या आठवणींचं पुस्तक येणार होतं आणि धामणसकर त्याच्या प्रकाशनाला स्वतः उपस्थित राहतील अशीच सगळ्यांची अपेक्षा होती. पुस्तक आपल्या भेटीला येईल. आता दभा त्या पुस्तकातूनच भेटतील आपल्याला आणि त्यांची कविता भेटेल मौजच्या दिवाळी अंकातून. अंकासाठी त्यांच्याकडे कविता मागितली गेली होती. कोणती कविता द्यायची हेही त्यांनी ठरवून ठेवलं होतं. 1970च्या दशकात लिहिलेली कविता, जवळजवळ अर्धशतक उलटलं होतं, पण ती कविता अजूनही त्यांच्या स्मरणात ताजी होती. आपल्या सुनबाईंना त्यांनी ती तोंडपाठ घडाघडा म्हणून दाखवली आणि हीच कविता दिवाळी अंकासाठी द्यायची असं सांगून ठेवलं. किती विलक्षण आहे ना. ज्या माणसाने 17व्या वर्षी पहिली कविता लिहिली, तो 95व्या वर्षीही पुढची कविता वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार करत होता. म्हणून भा धामणसकर गेले ते लेखणी बाजूला ठेवून निवृत्त झालेले कवी म्हणून नाही. या वयातही त्यांच्या कागदावर शाई ओली होती, ही भाग्याची गोष्ट. पण त्यांनी मागे ठेवलेल्या असंख्य सुंदर कवितांकडे पाहिलं की वाटतं दिवा विझलेला नाही, तो फक्त हळूच चांदणं होऊन गेलाय. ज्येष्ठ कवी भा धामणसकर
यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.